रावंडी पोर्शनचं आज आपण लास्ट करूया. त्याच्यात मी जेई मेन्सचे PYQ घेतो. यामध्ये आता जो क्वेश्चन आहे तो 2023चा आहे. जेई मेन्स. आता बघ, एका बॉडीचं डिस्टन्स ट्रॅव्हल्ड is given by S is equal to 2.5 t स्क्वेअर असं दिलेलं आहे. सोपा प्रश्न आहे. फाइंड instantaneous speed at time is equal to 5 seconds. ऑप्शन देतो. 25 मीटर पर सेकंड, 5 मीटर पर सेकंड, 62.5 मीटर पर सेकंड, 12.5 मीटर पर सेकंड. कर ट्राय. इन्स्टंटेनियस आहे तर डिस्प्लेसमेंटचं फंक्शन 2.5 t स्क्वेअर आपल्याला काढायचंय ds बाय dt. ds बाय dt असते स्पीड त्याची, व्हेलॉसिटी. हे आहे nx रेस टू बघ nx रेस टू n मायनस 1. तर हा झाला 5 t चा पॉवर 1. 5t. मग व्हेलॉसिटी ऍट टाइम 5 सेकंड्स. इथं 5 ठेवा. इट इज 25 मीटर पर सेकंड. बघा आता याच्यापेक्षा सोपं काय असेल. आता वर्टिकल मोशनचा प्रश्न. क्वेश्चन मी तुम्हाला फिगर मधून सांगतो. चला, एक फ्लोर आहे. फ्लोर वरून काय केलं बघा. अ बॉल इज थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड, म्हणजे खालून एका बॉडीला वर फेकलं या डायरेक्शन मध्ये. व्हर्टिकली अपवर्ड, त्याच्यासाठी आपण ही डायरेक्शन देऊ. त्या बॉलला आपण वर फेकलं. लेट्स से दॅट बॉल इज हियर. आता बॉल वर फेकलं विथ इनिशियल वेलॉसिटी 150 मीटर पर सेकंड. ठीक आहे. त्याला खालून वर फेकलं, इनिशियल वेलॉसिटी 150. काय बेटा 6:45 वाजवले तुम्ही? शनिवार आहे. द वेलॉसिटी आफ्टर 3 सेकंड and 5 seconds is in the ratio x plus 1 by x. Then x is equal to, हा इंटिजर टाइप क्वेश्चन आहे. ठीक आहे. हा आहे जेई मेन्स 2023 चा. आता बघा, इनिशियल वेलॉसिटी माहिती आहे. एका बॉडीला खालून वर फेकलं, याचा अर्थ आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण याच्यात डिस्टन्स दिले का? नाही दिलं. मग काय लावणार डोकं? कोणता फॉर्म्युला? एस चा फॉर्म्युला लावून उपयोग नाही. मग इथे पहिला फॉर्म्युला लागेल. पहिलाच लागेल ना, कारण इथे आपल्याकडे टाइम आहे 3 सेकंड 5 सेकंड. तर या फॉर्म मध्ये येणारं उत्तर लिहायचंय, या फॉर्म मध्ये. मग त्याला कम्पेअर करून एक्स सांगायचा आहे. इंटिजर आहे त्याच्यामुळं इथे तुम्हाला ऑप्शन नसतो. इंटिजर प्रश्नामध्ये गॅरंटी असेल तरच लिहायचं, कारण ऑप्शन मध्ये तुक्का तरी मारता येतो. इथं काहीच करता येत नाही. इथं उत्तर येत असेल तरच लिहिता.
आता दिमाग लावा. इनिशियल वेलॉसिटी माहिती आहे, खालून वर बॉडी फेकली, काय काय होतं? एला आपण निगेटिव्ह जी लिहितो, खालून वर चाललं, व्हर्टिकली अपवर्ड. वेलॉसिटी 3 सेकंडची एक काढायची, 5 सेकंडची एक काढायची, दोघांचा रेशो घ्यायचा. तो या फॉर्म मध्ये काही नंबर येईल, त्याला याच्याशी कम्पेअर करायचं. त्याच्यावरून तुम्हाला एक्स सापडतो. काढा वही पेन ट्राय करा. पहा, यामध्ये वर्टिकल मोशन आहे, वर्टिकली अपवर्ड्स. तर इथं आपण ए ला लिहितो -g. इथे कुठेही डिस्प्लेसमेंट नाहीये, तर आपल्याला इथे एस चा फॉर्म्युला वापरायचा नाही. पहिल्यांदा हे डोक्यात घ्यायला शिका की कोणता फॉर्म्युला लागतो 3 पैकी. तर इथे लागेल v इज इक्वल टू यू प्लस एटी वाला फॉर्म्युला. तर याला इथं करा u मायनस gt. आता आपल्याकडे इनिशियल वेलॉसिटी आहे. वेलॉसिटी आफ्टर 3 सेकंड्स म्हणजे इथं v3 काढायचे. आफ्टर 3 सेकंड्स u किती आहे? 150. g ला 10 घ्या म्हणलेले आहे आणि t किती आहे? 3. तर इथे किती आलं? 150 मायनस 30. तर हे 120 येईल. हे आलं का? मीटर पर सेकंड. आता वेलॉसिटी आफ्टर 5 सेकंड्स. तर 150 मायनस 10 इंटू 5. तर 150 मायनस 50, 100 मीटर पर सेकंड. हे इमेजचे प्रश्न इथे. तर तुम्हाला यांचा रेशिओ विचारलाय, v3 बाय v5, दॅट इज 120 बाय 100. याला डिवाइड करा, 2 ने करा, वर 6 खाली 5. आता तुम्ही 6 बाय 5 ला कम्पेअर करायच्या सोबत या फॉर्म मध्ये, हे की नाही? त्याच फॉर्म मध्ये तुम्ही इमॅजिन करा, एक्स एन वर एक्स मध्ये 1 मिळवलाय, खाली बघा 5 मध्ये 1 मिळवलाय, तोच नंबर आहे. जर तुम्हाला असं नाही कळलं तर क्रॉस मल्टिप्लाय करा, आणि कळलं तर डायरेक्ट बघा. इथे एक्स आहे, इथे एक्स प्लस 1 आहे. तर बघा बरं, 5 वर 5 प्लस 1 आहे, तर कम्पेअर केलं तर डायरेक्ट एक्स किती येतं? 5 येतं. एक्स इज 5. संपला क्वेश्चन. एवढा सोपा आहे. आणि जर हे तुम्हाला कम्पेअर नाही करता आलं, त्याला डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लाय करा. 6x येईल, इथे 5x प्लस 5 येईल. त्याला इकडे आणा, -5x. बघा, x ची व्हॅल्यू 5 येते. कसंही करा. जर हे सोपं जातं ना कम्पेअर करणं. तुम्ही बघायचं, याचा आणि याचा फॉर्मॅट सेम आहे. तर एवढा सोपा क्वेश्चन सुद्धा होता. मी तुम्हाला आयडिया सांगितल्यात, कुठे प्लस घ्यायचं, कुठं मायनस घ्यायचं. व्हेरी इम्पॉर्टंट. आता बघा, जेईई मेन्सचे प्रश्न असे सोपे आहेत. चलो, आता हा लास्ट घेऊ, मग आपल्याला मॅथ्सचे क्वेश्चन पुढे कंटिन्यू करायचे. कारण आता इथे झाले सगळ्या टाईपचे क्वेश्चन. या चॅप्टर मध्ये आपण रिलेटिव्ह वेलॉसिटी घेतलेलं नाहीये, ते 2D मध्ये घेणार आहेत. ठीक आहे, म्हणून तो एक टॉपिक ठेवलाय. कालच्या टाइम टेबल मध्ये पहा, मी लिहिलंय विदाऊट रिलेटिव्ह वेलॉसिटी. जे शिकवले तेच टाकले त्याच्यात. तर आता आपल्याला उद्यापासून, उद्या म्हणजे नेक्स्ट पिरियड जो आहे आता आपला, त्याच्या, चला हा क्वेश्चन करा. बघा, एक पार्टिकल आहे, त्याची इनिशियल वेलॉसिटी म्हणजे u 10 मीटर पर सेकंड आहे. अलॉंग एक्स डायरेक्शन. असं का सांगितलं असेल? इथे जी नाही वापरायचे, एच वापरायचे. जी आपण वाय ऍक्सिसलाच वापरतो. अँड ऍक्सिलरेट युनिफॉर्मली. का दिला असेल असं? युनिफॉर्म ऍक्सिलरेशनचा अर्थ आपण 3 इक्वेशन वापरू शकतो. आठवा, मी लिहून दिलेले, ए कॉन्स्टंट किंवा युनिफॉर्म असेल तरच 3 वापरता येतात. ऍट 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे ऍक्सिलरेशन आहे हे. तर तुम्हाला दिलेले
फाइंड टाइम टेकन टू रीच velocity 60 मीटर पर सेकंड. आता म्हणजे व्ही काढायचंय. यू माहितीये, ए माहितीये आणि हे माहितीये, व्ही माहिती. तर काय काढायचंय? टाइम. कसं काढता बघा, सोपं आहे. तर 25 सेकंड्स, 3 सेकंड्स, 6 सेकंड्स, 30 सेकंड्स. आता आला थोडा कॉन्फिडन्स या चॅप्टरचा. रिवाइज करत राहा, कारण आता टेस्ट आहे. उद्या टेस्ट आहे आपली. काय काय टेस्ट मध्ये? चला, यू माहितीये, यू आहे 10, ऍक्सिलरेशन आहे 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि फायनल वेलॉसिटी आणायची आहे 60. तर आपल्याला विचारले टाइम किती लागेल. 8 स्टँडर्डचा क्वेश्चन आहे. तर इक्वेशन व्ही इज इक्वल टू यू प्लस 80. एक्स डायरेक्शन असल्यामुळं ए ला जी लिहित नाही. आणि बघा, वेलॉसिटी 10 होती, 60 झाली, प्लस झाली, तर ए प्लसच राहील. कारण वेलॉसिटी फायनल कमी झाली असती तर ते डिसेलेरेशन झालं असतं, ते निगेटिव्ह एक्स कडे गेलं असतं. हे डोकं लावायचं. तर इथं 60, इथं 10, हा 2 आणि हा टी, हा इकडे येऊन 50 होईल आणि टी होईल 50/2. तर इथून टाइम लागेल 25 सेकंड्स. सांगा अजून काय पाहिजे? जे मेन्सचे प्रश्न आहेत त्याच्यातही पोरं निगेटिव्ह मार्क घेत असतील तर कोण कुठं जाऊन कोणाचं डोकं फोडावं? सांगा आता. समजलं?